आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. एक एक नदीला एक एक नाव. त्या नद्यांमध्ये जेव्हा देवता असतील शुद्धताही असतील. तिथून केवळ कुणी चालले तरी पुरेसे आहे. त्या नदी पात्राचे पाणी अशुद्ध नक्कीच होते. आज कोणत्याही नदीमध्ये दैवी वास नाहीये. सर्व त्या शिशूच्या मंगल स्नानाकरिता सुमेरू राज्यात गेले आहे. म्हणून तुझ्या करिता आता हे दुर्गंधीयुक्त पाणी आहे. उद्वकेचार उद्वकेचार उद्वकेचार. मी आलो आहे महाराज दशानना. त्या वानर शिशूची चिंता सोडा. तो त्याचा अखेरचा श्वास घेत आहे. तो सुमेरूच्या दिशेने येत आहे. मला त्यापूर्वी तिथे पोहोचावयास हवं. माते, मी तिथे जाऊन स्नान करू. खूप इच्छा होते मला. नाही पुत्रा, हे राजपुत्राचे प्रथम मंगल स्नान आहे. तू केवळ पाहू शकतोस. ठीक आहे माते. आणखी किती मंगल स्नान करावयाचे आहे? इतके स्नान करूनही तृप्त नाही झालास पुत्रा. आणखी इच्छा होत आहे. नीलांबरी, माते, प्रणाम स्वीकारावा.
केसरी महाराज, हे आपल्या पुत्राकरिता आहे. शुद्ध स्फटिक संकाशम त्रिनेत्रम पंचवक्रकम गंगाधरम दशभुजम सर्वाभरण भूषितम नीलग्रीवम शशांकाकम नागयज्ञोपवीतिनम. महाराज केसरी, हे आपल्या पुत्राकरिता. शतमानं भवते शतायु पुरुषि क्षतेन्द्रिये आयुष्यवेन्द्रिये प्रतिष्ठते. सुगमानुग्रह तुम्हारे देते जय हनुमान. सुगमानुग्रह तुम्हारे देते जय हनुमान. जय हनुमान. जय हनुमान. बालकात काहीतरी उणीव दिसत आहे. हा, आत्ता पूर्ण झाली. अंजना, इथे काहीतरी अघटित घडणार आहे. इथे राहणे सुरक्षित नाही. अंजना, बालकास उचलून घे. सर्वांनी इथून चलावे. चला चला.
अकस्मात वातावरण बदलले आहे. हा कुठल्या दुष्ट शक्तीचा प्रभाव असेल का स्वामी? माझ्या पुत्रावर पुन्हा आक्रमण होणार आहे का? मला भय सतावत आहे स्वामी. अंजना, भयभीत होऊ नकोस. त्या देवाधिदेव महादेवांची कृपा आपल्यावर असताना अघटित कसे घडेल? तू जर अशी धैर्य गमावून बसलीस तर कसे चालेल बरे? महालाबाहेर अंतःपुराभोवती सैनिकांची संख्या वाढवा. कुणी शंकास्पद व्यक्ती दृष्टीस पडताच तात्काळ तिला बंदी बनवा. कुणाला कोणत्याही कारणाने त्रास अजिबात होता कामा नये. तू महाराणींसमवेत इथेच थांब. शिशूचे अभ्यंग स्नान झाले आहे. आता उरले आहे ते केवळ रक्त स्नान, आणि ते माझा भक्त ऊर्ध्व केचरच त्याला घालेल. आता पुढच्या काही क्षणातच त्या शूद्र बालकास तो यमसदनी पाठवेल. नीलांबरी, तू इथे काय करते आहेस? तिकडे अंजना आणि कुमार दोघेही आहेत. नीलांबरी, अशी का बसली आहेस तू? तिकडे अंजना आणि कुमार एकटे आहेत. तुझी आवश्यकता आहे. नीलांबरी, महाराज, मी राजकुमाराचे क्षेमकुशल पाहण्याकरता आले आहे. महालाच्या सुरक्षा रक्षकांनो, अकस्मात होणाऱ्या विजांचा कडकडाट, ढगांचा कडकडाट वर्षा अवकाळी बरसत आहे. वादळी वारा भयभीत करतो आहे. काही क्षणातच सर्व काही शांत होईल. परंतु हे पाहता काहीतरी अशुभ घटनेचे हे संकेत वाटत आहेत. सर्वजण सावध रहा. या मागे निश्चितच एखादे रहस्य दडले आहे. राक्षस अथवा मायावी कोणत्याही रूपात ते येऊ शकतात आणि महालामध्ये प्रवेश करू शकतात. अशी कोणतीही चूक घडता कामा नये याची पूर्ण दक्षता घ्या. चहुदिशांनी सुरक्षेची दक्षता घेतली आहे प्रभू. अपरिचितांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. महादेवा, शिवशंकरा, ही तुझी कसली लीला आहे. पावलो पावली माझ्या पुत्रास संकटांचा सामना करावा लागत आहे.
क्षणोक्षणी तू माझी वारंवार परीक्षा घेत आहेस. काळजी, भय, संकट सुमेरू राज्याच्या अवतीभोवतीच का फिरत आहे? परमेश्वरा, तुझी काय इच्छा आहे आम्हास कळावे. आमच्या दुःखाचे कथन तुझ्या समक्ष नाही करणार तर कोणा समक्ष करणार प्रभू? माझ्या पुत्राचं रक्षण कर. माझ्या पुत्राचं रक्षण आता तूच करू शकतोस प्रभू. देवर्षी तर आश्वासन देऊन निघून गेले. चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही. त्या देवादिदेव महादेवाचे सदैव स्मरण करीत राहा. तुझ्या या महाबलीपुत्रावर कोणतेही संकट ओढावणार नाही. प्रभू, देवर्षींनी दिलेल्या आश्वासनावर माझा विश्वास होता. परंतु आज अशी परिस्थिती पाहून त्यांचे कथन सत्य वाटत नाही. आपल्या समाधानाकरिता ते बोलले असतील. शिवशंकरा, महादेवा, एकमेव सत्य आहेस तू. एक माता आपल्या शिशूच्या हास्याने आपले सर्व दुःख, समाधान, कष्ट विसरून जाते. इतर कुणीही तिच्या दुःखाचे निराकरण करू शकत नाही, कुणीही नाही. आणि आता माझ्या पुत्राची सुख शांती माझ्या प्राणाहून मौल्यवान आहे. माझ्या पुत्रावर आक्रमण करण्याकरिता कोणतीही दुष्ट शक्ती येऊ, तुझी करुणा, दया, आशीर्वादाच्या प्रकाशाने हा अंधकार दूर कर प्रभू. तुझाच आधार आहे देवा. तुझ्याशिवाय कोण आहे माझे? कृपा कर महादेवा, कृपा कर. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. हे महादेवा, काय आहे हे? माझ्या पुत्राजवळ तू काय हे? नीलकंठा, महादेवा, मी तुझी भक्ती नागदेव, तुझा कंठहार. माझ्या पुत्रास कोणतीही हानी पोहोचू नये. रक्षण कर शिवा, रक्षण कर.
इथे कसा आला आणि इथे का आला? नागदेवा, आम्ही सर्वजण आपणासमोर नतमस्तक होऊन नमन करत आहोत की माझ्या पुत्रास आपण दंश करू नका. परत फिरावे नागदेवा. हा नाग कुठून आला बरं? मला वाटतं हा पाताळातूनच इथे आला असेल. पण इथे येण्याचे कारण काय असावे? परमेश्वरा, महादेवा, काय ही परीक्षा? तो नाग माझ्या पुत्राच्या शिराजवळ येऊन स्वतःच निघून गेला. प्रतिदिन काही ना काही विचित्र घटना का घडत आहेत? हा शुभ संकेत आहे का? अंजना, कृपया अशुभ बोलू नकोस. आपल्या पुत्रास त्या नागदेवतेने काहीही केले नाही. भगवान शिवांचा आशीर्वाद आपल्या पुत्राच्या पाठीशी आहे. तेव्हा कशाचे भय आहे सांग बरे? हा शुभ संकेतच आहे अंजना. हो अंजना, अशा परिस्थितीत अशुभ वचन बोलू नकोस. प्रत्येक गृहात गृहदेवता वास करतात. आपल्या मुखातून निघालेल्या शब्दांनाही खूप शक्ती असते. आपल्या प्रत्येक क्षणी शुभवज्ञाने जर काही अघटित घडणार असेल तरीही शुभच घटना घडणार आहे. तुझा पुत्र साधारण नाही. तुला भयभीत होण्याची आवश्यकता नाही. तुझ्यासोबत नीलांबरी आहे ना? आपली नीलांबरी देवी कुठे आहे? होय, आपली नीलांबरी कुठे आहे? नीलांबरी, नीलांबरी. नीलांबरी आपल्यासोबत आली नाही. ढगांचा आणि विजांचा कडकडाट वर्षा वादळाच्या भयाने कुठेतरी गेली. नीलांबरी, कोण आहे तिथे? आता तात्काळ महालाच्या कानाकोपऱ्यात नीलांबरीचा शोध घ्या. ताबडतोब जा. आपण सगळे इथेच थांबा. मी पाहून येतो.
नीलांबरी, नीलांबरी. महादेव, आपला संकेत प्राप्त झाला नसता तर घोर अपराध घडला असता आणि या बिचाऱ्या नीलांबरीचा बळी गेला असता आणि तो पाताळ केचर तिला इथेच सोडून गेला. परंतु तो महालाबाहेर नाही गेला. इथून तो वाचू शकणार नाही. मी त्याला असंच नाही जाऊ देणार प्रभू. मी त्याला नाही सोडणार प्रभू.